मित्रांनो नमस्कार, जय भीम। आज भुसावळ शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती समिती या ठिकाणी उपस्थित आहेत। रात्री 12 वाजता मानवंदना देण्यात आलेला आहे। पुढील काही संध्याकाळचे जे काही नियोजन असतील किंवा त्यांना या ठिकाणी काही विशेष त्यांना या ठिकाणी मुद्दे मांडायचे असतील तर आपण अध्यक्षांना या ठिकाणी विचारणार आहोत। बडा भाऊ, सर्वप्रथम जय भीम। जय भीम। आजचे जे नियोजन आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल? मी सर्वप्रथम भुसावळ शहरातील तमाम समाज बांधवांना विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त लक्ष शुभेच्छा देतो। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। बाबासाहेबांच्या विचाराने या देशाची झालेली जळणघळण आणि त्यातून निर्माण झालेला हा भारत आज आपल्या सर्वांच्या या समोर आहे। एक आदर्श देश म्हणून, एक आदर्श राष्ट्र म्हणून या ठिकाणी भारताची नोंद या जगाने घेतलेली आहे। हे केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील 135 कोटी जनता ही या ठिकाणी सुखाने नांदत आहे। हे बाबासाहेबांमुळे या ठिकाणी शक्य झालेलं आहे आणि बाबासाहेबांना आज खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी आज देशभरात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते। आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भुसावळ शहरातील सर्व समाज बांधवांना, भीमसैनिकांना, माझ्या मायमावल्यांना विनंती करतो, आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकावर या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि या जयंती उत्सवाचा हा सोहळा, या सोहळ्याचा आनंद आपण सर्वांनी लुटावा। परत एकदा आपल्याला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तसंच आपल्यासोबत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आहेत, काय सांगाल भाऊ? सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। जसं की आपण भुसावळ शहरामध्ये बघत असाल की खूप सुंदर पद्धतीने सालाबादप्रमाणे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी बनवत असते। याची नोंद पूर्ण महाराष्ट्रामध्ये असते की भुसावळ शहरामध्ये सालाबादप्रमाणे खूप सुंदर पद्धतीने हर वेळेस या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येते। त्याच पद्धतीने आजही आदरणीय आमचे बाळाभाऊ पवार यांनी भुसावळ शहरामध्ये परत एकदा आदरणीय बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे आणि यांच्या पूर्ण टीमने खूप मेहनत आणि श्रम घेतले आणि भुसावळ शहरामध्ये खूप ऐतिहासिक जयंती हे संपन्न करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न 100% छान केलेला आहे। त्याच पद्धतीने मी सर्व समाज बांधवांना विनंती करेल की आपण सर्व समाज बांधवांनी आज संध्याकाळी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यावरती येऊन सर्वांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने येऊन मानवंदना द्यावी व ही जी जयंती आहे, आपल्या बापाची जयंती, शांत पद्धतीने आपण ही जयंती साजरी करावी, ही सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। आपल्यासोबत जयेश पण जुळलेले आहेत, काय सांगाल? मी हेच सांगू इच्छितो की पहिले सर्वात आधी तर आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, पूर्ण भुसावळकरांना। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, या कॉन्स्टिट्यूशनला मानून आज जे भुसावळ चालतंय हे पाहून खूप प्राऊड फील होतं। म्हणजे सर्व समाज, आता किती जन्मोत्सव झाले, सर्व बघून मला इतका आनंद होतो की आपलं भुसावळ एक आहे। भुसावळ इज अ मिनी इंडिया, व्हॉट आय फील की भुसावळ शहर एक मिनी इंडिया आहे। सर्व समाज मिळून चांगल्या पद्धतीने समानतेने सोबत राहतात, याला बघून खूप चांगलं वाटतं। आणि दॅट्स इट, कॉंग्रॅच्युलेशन, सर्वांना शुभेच्छा। बस। आपल्यासोबत उल्हास भाऊ पण समितीने पण खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। यावर्षी समितीने पण खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे असं करत राहायला पाहिजे, त्यामुळे वाढ होते, म्हणजे आपल्या भुसावळ शहराचं नाव पुढे जातं, हे सांगू इच्छितो। धन्यवाद। आपल्यासोबत उल्हास भाऊ पण जोडलेले आहेत, भाऊ काय सांगाल? भाऊ, सर्वप्रथम मी सर्व भुसावळकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आणि सालाबादप्रमाणे भुसावळ शहरामध्ये जयंती साजरी करण्यात येते, परंतु यावर्षी समिती अध्यक्ष बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे व त्यांच्या संपूर्ण टीमने जे विशेष म्हणून या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती या ठिकाणी निर्माण केली, तर ते एक भुसावळकरांना आकर्षण निर्माण झालेलं आहे। आणि रात्री तर इतकी अफाट गर्दी या ठिकाणी होती 12 वाजता की असं वाटत होतं की कालच म्हणजे खूप जल्लोष इतका लोकांनी केला। आणि आज तर कदाचित म्हणजे पूर्ण खेड्यापाड्याचे, पूर्ण ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी उपस्थित राहू शकतात असं वाटतं। आणि डॉक्टर बाबासाहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर या भारतामध्ये जे
दोन भावाचं जर लग्न झाले तर ते एकत्र राहू शकत नाही. पण 136 कोटीच्या या भारताच्या लोकसंख्येच्या देशामध्ये 10 धर्म आहेत, त्याच्यानंतर हजारो जाती आहेत, हजारो प्रजाती आहे, हजारो संस्कृती आहेत. तर या सगळ्यांना एकमूट ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जे भारतीय संविधानाने केले आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी पुन्हा सर्वांना एक या ठिकाणी उल्हास भाऊ मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे सर्व समाज बांधवांना. काय सांगणार आहेत आपण त्यांच्याशी विचारणार, काय सांगणार आहे दादा? ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, मुझे तो मुकद्दर भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संविधान से मिला है, संविधान से मिला है. खूप छान या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे अतिशय. तर आज आपण या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी मुलाखत, त्यांची प्रतिक्रिया, जे या ठिकाणी मान्यवर मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी आपण मानवंदना घेऊन ते म्हणजे त्यांची या ठिकाणी आपण मुलाखत घेत आहोत, आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आपण MN19 न्यूज सोबत जुळलेला राहा, बघत राहा MN19 न्यूज. ब्युरो चीफ जोयस सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.